नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण खमंग खुसखुशीत अनेक उपयोगी टिप्स सहित खव्याच्या पोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खव्याच्या पोळ्या करण्यासाठी कढईमध्ये अर्धा किलो खवा भाजायला घ्यायचा। खवा भाजताना खव्यातील गाठी फोडून हा खवा सतत हलवत परतून घ्यायचा। जसजसा खवा भाजत जाऊ तसतसा खव्यातील गाठी विरघळून खवा छान एकजीव होऊ लागतो। खवा छान एकजीव झाल्यावर तो भाजायला हलका होतो, त्यामुळे खवा भाजायला अजिबात जड जात नाही। मंडळी, हिवाळ्यात बाजारात खवा छान मिळतो। हा खवा भाजून त्यात साखर घालून ठेवल्यास 10-15 दिवस छान टिकतो। तर हा खवा 4-5 मिनिटं छान भाजून झाल्यावर थोडासा रंग बदलल्यावर चमची साखर घालायची। खव्याची पोळी करणार असल्यामुळे थोडी जास्त साखर घालायची। या खव्याची पेढे करणार असाल तर 1 वाटी साखर पुरेशी आहे। साखर घातल्यामुळे साखर विरघळल्याने खवा पुन्हा सैलसर होतो। आता हा खवा पुन्हा दाटसर होईपर्यंत आणि खमंग लालसर होईपर्यंत सतत हलवत खमंग भाजून घ्यायचा। हा खवा भाजताना अजिबात करपू द्यायचा नाही, अन्यथा खव्यास करपट वास येतो। त्यामुळे खवा भाजताना तो करपणार नाही याची काळजी घ्यायची। आता हा खवा छान खमंग खरपूस भाजून झाला आहे। भाजलेला खवा थंड होण्यास ठेवायचा। पहिली टिप म्हणजे हा खवा तुम्ही आदल्या दिवशी भाजून ठेवू शकता। हा भाजलेला खवा फ्रीज मध्ये 10-15 दिवस छान टिकतो। खवा थंड होईपर्यंत खव्याच्या पोळीसाठी कणिक मळून घेऊ। साधारण 2 वाटी कणिक घ्यायची। त्यात 2 मोठे चमचे मैदा घालायचा, 1 मोठा चमचा डाळीचे पीठ घालायचे, 1 पळी तेल घालायचे, पाव चमचा मीठ घालून हे मिश्रण छान मिक्स करायचे। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून नेहमीपेक्षा थोडी सैलसर कणिक मळून घ्यायची। दुसरी टिप म्हणजे कणिक मळताना यामध्ये आपण मैदा घालतो। मैदा घातल्यामुळे पोळी लाटताना यातून सारण बाहेर येत नाही। तिसरी टिप म्हणजे यामध्ये आपण डाळीचे किंवा बेसन पीठ घालतो। यामुळे खव्याची पोळी खमंग खुसखुशीत आणि खुटखुटीत होते। डाळीच्या पिठामुळे खव्याच्या पोळीला चिवटपणा येत नाही। तेल व मीठ घातल्यामुळे कणकेला छान तार येते। मंडळी, कणिक आता ही छान मळून झाली आहे। आता ही कणिक मुरण्यासाठी 20-25 मिनिटे झाकून ठेवायची। मंडळी, भाजून ठेवलेला खवा छान थंड झाला आहे। आता हा थंड झालेला खवा छान मळून घ्यायचा। खवा थंड झाल्यामुळे या खव्यात गुठळ्या तयार होतात। या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आणि हा खवा छान एकजीव करून घ्यायचा। आता हा खवा छान मळून झाला आहे। या खव्याचे लाडूच्या आकारात छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। मंडळी, आपली चौथी टिप म्हणजे ह्या साखर मिश्रित खव्यापासून छोटे छोटे पेढे बनवू शकता किंवा हा भाजलेला खवा ताटामध्ये थापून त्याच्या वड्या पाडू शकता। आता मळलेल्या कणकेचा पेढा एवढा उंडा घेऊन त्याच्या हाताने वाटी करून घ्यायची। या कणकेच्या वाटीमध्ये कणकेच्या दुप्पट खव्याचे सारण भरायचे। सारण भरल्यावर ही कणकेची वाटी सर्व बाजूने बंद करून घ्यायची। आता हा उंडा हाताने थपथपून चपटा करून घ्यायचा। आता 5वी टिप म्हणजे खव्याची पोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी वापरायची। तांदळाची पिठी वापरल्यामुळे पोळपाटावर ही पोळी पटपट सरकली जाते आणि पोळी पातळ लाटली जाते। तसेच ही पोळी भाजताना खुसखुशीत होते। पहा मंडळी, पोळी पटपट सरकून छान पातळ लाटली जात आहे। पोळी लाटून झाल्यावर दादाची तांदळाची पिठी झटकून काढावी। पहा मंडळी, खव्याचे सारण पोळीच्या अगदी कडेपर्यंत पसरले आहे। मंडळी, या खव्याच्या पोळ्या 4 ते 5 दिवस छान टिकतात। तसेच भाजलेल्या खव्याचे सारण फ्रीज मध्ये 10-15 दिवस छान टिकते। आपली 6वी टिप म्हणजे शिल्लक राहिलेल्या भाजलेल्या खव्यापासून खीर, गाजर हलवा, दुधी हलवा करू शकतो। या खव्याची बासुंदी छान दाट होते। आता ही लाटलेली खव्याची पोळी गरम तव्यावर टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायची। पोळी भाजताना त्यावर साजूक तूप सोडायचे। पोळीवर घातलेले तूप सर्व बाजूने छान पसरून घ्यायचे। पोळीला छान बुडबुडे आल्यावर पोळी दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायची आणि त्यावर साजूक तूप घालून ते छान पसरून घ्यायचे। दोन्ही बाजूने पोळी छान खरपूस भाजून घ्यायची। ही भाजलेली पोळी टिश्यू पेपरवर काढून त्याची वाफ जाऊ द्यायची। या पोळ्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवायच्या। पोळ्या डब्यात भरताना प्रत्येक पोळीमध्ये 1-1 टिश्यू पेपर घालायचा। अशा प्रकारे पोळ्या ठेवल्या खव्याची पोळी खमंग खुटखुटीत आणि 4-5 दिवस छान टिकते। ही खव्याची पोळी लागेल तशी गार किंवा गरम करून खाऊ शकता।